एमएसपी सह विविध मागण्यांसाठी 297 दिवसापासून संपावर असलेल्या शेतकरी संघटनांनी आज पायी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। पंजाब सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्यात। नाकेबंदीसाठी लोखंडी आणि दगडी बॅरिकेड्स, काटेरी तार आणि धारदार खिळे लावण्याचे आदेश देण्यात आले। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, खरं तर शेतकरी हे आता आक्रमक झालेले आहेत, पायी दिल्लीकडे कूच केलेला आहे, त्यांना रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत। काय अधिकचा तपशील? पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दिल्लीच्या आजूबाजूच्या ज्या बॉर्डर आहे, खलोरी बॉर्डर, शंभू बॉर्डर, या पूर्णपणे सील करण्यात आलेल्या आहे आणि शेतकऱ्यांना रोखण्यासाठी निमलष्करी दल, त्याचबरोबर हरियाणा पोलीस असो, पंजाब पोलीस असो, यांच्यासह केंद्र सरकारच्या जे सुरक्षा यंत्रणा आहे ती देखील अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी कलम 144 जे आहे ते लागू करण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना एकत्रितपणे येऊ दिलं जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर आज एक शेतकरी नेत्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये 101 शेतकरी जे आहेत दिल्लीकडे साधारण दुपारी 1 वाजता कूच करतील आणि त्यांच्यावरती अश्रुधुरांचा मारा केला जाऊ शकतो, त्यासाठी त्यांच्याकडे मीठ दिलेला असेल। बरं, त्यामुळे खरं तर हे प्रकरण जे आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन हे आणखी चिघळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाईल।